दादा नमस्ते. नमस्ते. काय बरेच दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली म्हणावं लागेल. हो पूर्ण. काय सांगेल कसं नियोजन झालेलं कशा पद्धतीने हे झालं? नियोजन का आता आपलं जोडीदार ते इथं हे राहुल शेठ हा म्हणजे घालू पहिले घालू म्हणलं हानू एक बार. माग आपण मुलाखत घेतलेली मला वाटते पूजा पेडगावचं मैदान होतं त्यावेळेस तुम्ही बोललेला की बाबा ही जोडी येत्या मैदानामध्ये केव्हा तरी दिसेल आणि दिसेल. ती पाहिली जोडी त्याविषयी काय सांगेल? हो त्यामुळं मग आता आज योग आला त्याला. बर कुठून घेतले वासरू वगैरे काय जाम करंट आहे वासराला कारण सुट्टीला वासरू भेटीला उड्या मार खरसुंडी. हा खरसुंडीच ना आणले. करसुंडी क्या- येल करजी बर नितीन. बाबा तुमचं काय एक अनुभव भरपूर आहे आणि पारख पण जबरदस्त आहे त्याविषयी काय सांगाल बा एक पारख करूनच वासरू घेतले म्हणावं लागेल हो 100%. पारक करून काय सांगाल वासराचं काय जाणवते पळताना वगैरे? काय जाणार मग चलाकपणा काखाळपणा बघायचा हा. रागीटपणा तळाखोराला कसं आहे लांबीला कसं आहे बर राग कसा आहे चेहरा कसा आहे पारक करायची. किती दिवसाची इच्छा होती मथुर सोबत पळायची? अहो जवळ 2 महिने चाललेले आमचा आत बरोबर हे जे एक बार मागच्या अड्ड्याला गेला जरा थाडागला टेम्पोला हम्म, ती दात पडलं 4 हम्म, झाला 4. हम्म. ती मग आम्ही महिनाभर परत काढला नाही बाहेर. बर म्हणजे जवळपास 3-4 महिने बाहेरच काढला. हो काय वासराच म्हणजे आज पण जबरदस्त पाहिलं. हा. यापूर्वी मला वाटतं निनामचं एक मैदान झाले. निनामचं एक मैदान निनामच्या गोरेगावात मैदानात 2 एक नंबर वेळा एक बार 1 वेळा केला एक बार 3 वेळा केला. हा 5-6 महिने झाले की. बाबा काय असते प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते टॉपच्या नंदी सोबत पळावं आज मथुर सोबत पळाला. काय भावना आहे तुमची काय आता काय वाटते? मागाशी आनंद दिसत होता तुम्ही उशीर आलाय अड्ड्यामध्ये तुम्हाला रावण आम्ही गाडी पळाल्यावर आलो हा. हे आमचं योगा एक गँग सगळे हे 3 6 आम्ही मागच होतो. पुऱ्या भाज्या खान चपात्या खान बसलो का भाज्या. हो एवढ्या लवकर पुरी बाई काय चला लवकर ऐकतंय का कोण? वासरू आता या वासराला 2 वर्ष 3 महिने झाले. पर ते टेम्पोला थटलं रामसवाडीत घातलं लारावर दात पडलं 4. 4 दात आलं उगवून बाकी नाही काय तक्रार आला. हा म्हणजे तोंडाला कसं पळते खाल्लं कसं आहे खाल्लं बी निघतं चांगलं तोंडाला वाढतं. दोन्ही खांदी बी कसं बी चालतं. दोन्ही खाली पळते. दोन्ही खांदी पडतं दोन्ही खांदी फायनल झाल्या एक ह्या फायनल खांदाने त्या खांदाने 1 नंबर या खांदाने. तसं आपलं कसं आपलं शिक्षण चांगलं आहे. हा शिक्षणमुळं खेळावे 1 खांदी नाही आम्ही फेऱ्याला गेलो की 2 खांदी चोपायचे मैदानात उतरवायचे. 1 खांदी आहे ते बाबा नको हाण नको मार नको ते घरी नियमाना सरळ खायला घाली बस सांगायचं मग आता पण किती पहिले झाले बरं आपल्या दावणीला असं टॉपची चांगली पडणार ना माझ्या टॉपचे 50 बैल झाले हा जिंदगीत. तरी आता तुमचं हे व्हिडिओ निघालं कॉल निघालं सगळं दिसाय फोटो काढाय ना. पहिलं काय होतं आम्हाला काय नाही आम्ही चालत जाऊन गाड्या पळवित होतो. 1 नंबरची ह्याच्यापेक्षा बाप होतं माझ्याकडं. आता वय किती हो? व्हिडिओ काय आहे तुम्हाला दावाय प्रूफ किंवा असं काय आहे काय का आमच्याकडे काहीच नाही. बरं आता पहिलं म्हणजे राव आता पहिली बरीच बैल पळवली तुम्ही टॉपची बैल पळवली पण रावण मध्ये काय वाटतं असं बाबा जे पहिल्या बैल ह्यात काय फरक वाटते बरं आता? फरक कशी म्हणजे अशी 5-6 बैल हातातनं गेली की माझ्या बरं 1 नंबरची हा जाईल तिथं आपलं म्हणजे फायनल घेणार अशी गॅरंटी होती. आणि पण शिकवण लय भारी. आपलं खाणं पिणं माझं कमी आहे पण मारले माझा शिक्षण 1 नंबर मस्त उगत काय हसून नाही वे नाही तर भाडा हाणायच्या मोकळ्या आमचं झालं बायको बशी संध्याकाळी गुलाल नाही मिळणार नाही जाणार सांगणार असं झालं ग तसा कसं का तसं झालं. काय सांगताल आता राहुल भाई तरी शब्द पाळला बैल दिला पळाली गाडी हो. काय सांगतात हे शब्द पाळला किती महत्वाचं? शब्द आता काय झाले पहिले जुनं जर आमचं जोडीदारच ते बरं ते म्हणजे दादा जी आपली 1 बार गाडी हाणायची बरं म्हणलं हाणूया. हाणायच्या टायमाला ह्याचं ती टेम्पोनं दात थटलं 1 बार पायाला लागलं तर म्हणलं मग मी त्यांना म्हणलं जरा महिनाभर थांबूया आपण पटांगणाच्या मैदानाला हाणूया. मग आम्ही माळशिरसला हाणणार होतो तर म्हणले नाही आमचा पायरा झाला. बरं म्हणलं परत ओपनचं कुठं पडलं की लगेच हे पडलं ओपनचं हाणू म्हणलं. मध्ये राहुल दादा तुमची मुलाखत घेतलेली हो, तिथं राहुल दादा पण म्हटलेले माझ्या बाबांसारखे आहात तुम्ही हो, त्याविषयी काय सांगा हो. म्हणजे एक कुठेतरी आपुलकी प्रेम दिसून येते हो काय सांगाल? तीच की आता दोस्ती आहे आपली. हा
आता ओळख आहे ना आपली किंमत आहे असं नाही तर काय आपण मी अजून त्यांचं घर बघितलं नाही माझ्या घरी तरी आले ते फेटा बेटा बांधला मी सगळं झालं पण मी अजून त्यांच्या बंगल्यावर बी गेलो नाही. बरं म्हणजे दादा घरी आपली आले आहे, लासूर हा? न्यायला हा? आले दादा लासूर न्यायला आले हो आलो होतो आपलं बरं, बरं. गणपतीला आलं घरी गाडी आली. हा राहुल बैला यांना बैलानंतर त्यांच्या आजोबाची आठवण येते. बरोबर त्याचे एकदा एका मुलाखतीमध्ये बोलले ते आजोबा वाटतं. एक आतापर्यंत कोणाकोणावर पाहिला बरं राहून आपला अहो तसं आता काय सांगते 10-15 बैल झाले असतील आतापर्यंत बरं 4-5-6 फायनली झाल्या क्वार्टर फायनली 9 झाल्या. बरं नियोजन हे कोण करतं आता नियोजन आमचा ही जोडी ह्यो एक ह्यो आमचं गँगच आहे सगळं. बरं मी मागच असतो पाय उडीत मला नाही जमत हा ते आमचे पोरं सगळे बघतात. आज गटपात झाल्यावर बघितलं का गाडी कशी पळाली गाडी बघितली होती तुम्ही? बघितली व्हिडिओ आम्ही वाटाने देतोय आम्ही गाडी इकडे पळाली बरं काय वाटलं गाडी पळाली कशी गोड पळाली? वाटलं की आणि आज ड्रायव्हर बद्दल काय सांगतो कारण त्यांनी सुद्धा जीव तोडून गाडी आज ड्रायव्हर बद्दल काय हो, चांगला आहे की ड्रायव्हर एक नंबर. सांगतो? बबन दादा आता वय किती हो तुमचं माझं 70 आणि 3. 70 वय अजून गाडी हाकतात हो मी घरी कधी मला वाटतं फिरायला वगैरे गाडी अजून हो चालवते फिरायला आणतो गाडी माझ्या घरी. काय एवढी ताकद काय कुठं नाही एवढा जोश कुठून येतो ताकद म्हणजे आता काय पहिलं खाणं पिणं कमी होतोय आमचं आता हे सगळं निघाले फुसकाट खाणं हा हा रासायनिक निघाले रेसनिंग सगळं औषधावल्या भाज्या निघाल्या. हा चहावर जागा जोर आहे. हो बर पण एक मोठ्या राऊंडची आपली जागा चालवते म्हणावं लागेल हो चालवणार. आता रोमन कसं आहे रोमन आता ठीक आहे आता पायाची जखम झाली बरी त्याची बी हा आता 15 दिवसांनी काढायचा बाहेर बर बर दुसरा फेरा कसं पोहतो राहुल एक नंबर पडतो म्हणजे स्पीड कसं वाढत जातंय केड वाढत म्हणजे जास्त गटाला जर त्यापेक्षा जसा फेरा पडेल असा वाढतो बर बर जसं फेर वाढतं तसं स्पीड वाढते हा, पेड वाढत. काय भवितव्य कसं बघताय म्हणजे काय एक मनामध्ये आहे का काही हे अचीव करायचे बाबा आपल्याला हे रावणनं केलं पाहिजे आपण करणार की तसं आता ते? काय केलं पाहिजे असं वाटतंय असं आता त्याला काय आत्ताशी म्हणजे वयात आला म्हणायचं तो हा आता अजून अज्ञान वयाचं 4 झाला म्हणजे वय दुसरा आहे आता हा पण वय दात पडल्यामुळे 4 झाला पण वय 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्ष हो. म्हणजे काय जास्त मोठं नाही अजून नाही. बरेच पुढं काळ गाजवायचं काळ गाजवणार आता अजून 3 महिन्यापासून सुरूच काळ गाजवणार. कमेंट मध्ये येतंय की चौशाला फुलच. एक गुरु शिष्याची जोडी हा काय सांगेल म्हणजे वाटतंय का खरंच गुरु शिष्याची जोडी हो, म्हणजे कसं होतं आता वयात आल्यावर ते आपलं जो काम करणारच की आता बरोबर आता आपलं कसं आहे खाणं पिणं घालणं जपणं व्यायाम करणं आपलं काम आहे असं आहे ना. चालेल बाबा धन्यवाद शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि सेमी अँड फायनल